नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यशवंतराव चव्हाण सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आपला अग्रेसर आहे. प्रत्येक जिल्ह्यात, पुणे जिल्ह्याच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या साखर वाट्यामध्ये असल्यामुळे भरपूर ठिकाणी साखर कारखाना, पहिला साखर कारखाना हा महाराष्ट्रातील खरा तर हा अकोल्याला होणार होता, पण काही कारणास्तव तो रखडला. त्यानंतर खरा अर्थाने महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्याचे सध्याचे अहिल्यानगर राहता येथील काकासाहेब गाडगे, विठ्ठलराव गाडगे आणि विठ्ठलराव विखे पाटील यांनी हा सहकारी साखर कारखाना काढला. तिथले पहिले CEO माननीय बारामतीचे आदरणीय आप्पासाहेब पवार हे होते. हा कारखाना महाराष्ट्रात उत्कृष्ट असा कारखाना होता. कालांतराने महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी कारखाने झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी अकलूजचे मोहिते पाटील शंकरराव यांना सहकार्य केल्यानंतर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा साखर कारखाना तयार झाला. तिथूनच महाराष्ट्राच्या सहकाराने साखर वाट्यामध्ये मोठ्या साखर कारखाने उभे राहिले. ते पण सहकार तत्व पुणे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी छत्रपती सहकारी साखर कारखाना, माळेगाव असेल, सोमेश्वर असेल, इंदापूरचा मीरा भीमा असेल, दौंडचा भीमा भांडत असेल, जुन्नरला निवृत्ती शेखराचा जुन्नर सहकारी साखर कारखाना असेल, विदुराव नवले यांचा मावळमध्ये, मुळशीमध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखाना असेल, अंतराव टोपटेंचा राजगड साखर कारखाना असेल. त्यानंतर भरपूर ठिकाणी आपल्या सहकार क्षेत्रामध्ये असा नाबंदीपूर्ण असे अभ्यासपूर्वक नेते आदरणीय शरद पवार यांनी त्या क्षेत्रात भरपूर तरतूद केली. त्यानंतर हा साखरपट्टा मोठ्या प्रमाणात झाला. त्यानंतर सहकार क्षेत्रात सूतगिरणी झाली, भरपूर प्रमाणात सूतगिरणी झाली. सूतगिरणीसाठी त्यासाठी बलवंतराव मेहता यांच्या सहकारला विठ्ठलरावांनी सहकार क्षेत्राची मूर्तिमेढ रवली आणि त्यानंतर सहकार कारखाना अत्यंत जोमाने आज काही कारणास्तव सहकार क्षेत्र बुडीत निघालेले आहे. त्या जागी आता खाजगी सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरणी चालू झालेले आहे. ही मोठी खूप शौकीनदेश आहे. आत्ताच दक्कनचा राजा सहकार क्षेत्राची एक मोठी असं कार्यक्रम झालेला आहे मुंबईमध्ये. त्यानिमित्ताने सहकार क्षेत्र सहकार विना नाही होता हे तत्व आता सध्या गरजेचं आहे. जय महाराष्ट्र.